तुम्हाला तिथे कधीच मला वाटलं की सर आता मी MPSCला सुरुवात करायची, स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायची? कुठल्याही प्रकारचा परीक्षेतला कॉपी नावाचा प्रकार न करताच पास व्हायचं. बस आहे. ते तुम्ही जॉब करत पण MPSC तुम्ही किती तास अभ्यासाला देत होता MPSC साठी? मुळात आम्ही कोकणातल्या विद्यार्थ्यांच्यासाठीच काम करणं हे आमचं टार्गेट होतं. MPSC पास करणं वगैरे हे आमचं टार्गेट नव्हतं. कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये किती टक्के पर्सेंटेज आहे सर विद्यार्थी, आणि कुठं आम्ही कमी पडतो का शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी? संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा शिष्यवृत्तीच्या बाबतीत अतिशय अग्रेसर आहे. पण अभ्यास कसा करावा सर, कसा सुरुवात करावा, आणि आता 10वी पर्यंत तरी ॲटलिस्ट त्यांचा बेस कसा त्यांनी तयार करून घ्यावा? मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा अभ्यास म्हणजे नेमकं काय, हा कन्सेप्ट जरा समजून घेण्याचा गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना कशा प्रकारे संस्कार द्यावे? मुलांना चांगले संस्कार देणे हेच मुळात शिक्षणाचं पहिलं पाहिजे किंवा चांगलं तत्व आहे. होत चाललंय, त्यामुळे बहुत दुरुपयोग पण होतोय. आणि याच्यावरती कसं टाळायचं सर आपण? मोबाईल कसा उपयोग करायचा आणि त्याच्यावरती दुरुपयोग होऊ नये? नाही, आता कसं झालंय की मोबाईलचा वापर मुलांच्या आधी म्हणजे पालकांनी पण थोडीशी काळजी घेणं झालंय का सर? शहरामधलं निरीक्षण केलं तर तसंच वाटतंय की शाळा हा व्यवसायच झालाय, पैसा मिळवण्याचा व्यवसाय. या कारकिर्दीत शिक्षण अधिकारी या कारकिर्दीत राजकीय दबाव होता का सर, कुठला तरी अवैध काम करण्यासाठी या पिढीला? सर तुम्ही काय सांगू शकाल की शिक्षणाचं महत्त्व काय आहे? नमस्कार, इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा हा पॉडकास्ट माझे शिक्षण अधिकारी श्री लक्ष्मण पाचापुरे साहेब यांच्यासोबत आहे. हा पॉडकास्ट तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे, कारण साहेबांचं परिस्थिती कशी होती आणि त्या परिस्थितीमधून सामोरे जाऊन त्यांनी कसे शिक्षण अधिकारी झाले, MPSCची स्पर्धा परीक्षा त्यांनी कसं दिले, आणि अभ्यास कसा करावा, संस्कार आणि अनेक विषयावरती या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे. आणि हा पॉडकास्ट तुमच्या सर्वांना महत्त्वाचा ठरेल. आणि एकदा हा पॉडकास्ट तुम्ही पहा, स्किप न करता पहा, आणि शेवटी शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे समजावून साहेबांनी दिलेलं आहे. तरी तुम्ही सर्वजण हा पॉडकास्ट पाहून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. गावातून तुम्ही एक मोठा अधिकारी झाला, तुमचं एक स्वप्न घेऊन तुम्ही पुढे गेलात शिक्षणामध्ये, आणि तुमची एक, माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक एवढ्या गरीब परिस्थितीमधून तुम्हाला पुढे जावं लागलं, तरी ते एक आपल्यासाठी एक, आणि शेवटी जाऊन तुम्ही शिक्षण अधिकारी झाला, तर आपल्यासाठी एक गौरवास्पद आहे सर. आणि तुमच्या 10वीच्या बोर्डामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर 10वीच्या बोर्डाची परीक्षा फी तुम्हाला कोणीतरी भरले होते? 10वीची परीक्षा जेव्हा माझी आली त्यावेळेला माझी फॉर्म फी 30 रुपये होती. त्यावेळेची 1978 सालची. तर ते 30 रुपये भरायला माझ्याकडं म्हणजे घरी आमचे पैसे नव्हते. आणि एक बळीराम शिंदे हे आमच्या वडिलांचे मित्र, शेतकरीच, ते सुद्धा शेतकरीच, पण थोडे सधन शेतकरी होते. म्हणजे आत्ताचे आमचे सचिन शिंदे शिक्षक आहेत तुमच्या परिचयातले, बरोबर, त्यांचे आजोबा, काय संतराम तू एवढा काय काळजीत दिसतोयस, असं का घाबरलायस आणि असं का घाईत चाललायस? तर ते म्हणले आज पोरग्याचा फी भरायचा शेवटचा दिवस आहे आणि पैसे नाही आहेत, किती पाहिजेत तुला? 30 रुपये पाहिजे. तर त्यांनी पटकन 30 रुपये काढून दिले. पण आमची एक जमीन बोर्डिंगची जमीन आहे, ती सामुदायिक शेती त्यावेळी केली जायची, आणि त्याचे पैसे घरात आलेले होते. मी 10 रुपये घेऊन शाळेत फी भरून आलो. ते वडिलांना कळल्यानंतर वडिलांनी मला चाबकाने मारलं होतं माझ्या. तर त्या मागची भूमिका काय होती, तर ते काय म्हणाले, अरे हे आपले वैयक्तिक पैसे नाहीत, हे समाजाचे पैसे आहेत, आणि सार्वजनिक पैशाला कधीही आपण स्वतःच्या कामासाठी वापरायचं नाही. हा संस्कार त्यांनी मला त्यावेळी दिला. सर तुमच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली? माझं
प्राथमिक शिक्षण जे आहे ते संस्कार केंद्र कसबा नूल या शाळेतनं झालं. आता हे दोन आता जी नूलची केंद्र शाळा आहे, कन्या आणि कुमार शाळा आहे, ती आमची प्राथमिक शाळा. त्याचं नाव होतं संस्कार केंद्र. खऱ्या अर्थाने जगायचं कसं याचं प्राथमिक शिक्षण शाळेमध्ये ज्ञान दिलं जायचं. बरोबर. गणित या विषयाची मला आवड प्राथमिक स्तरावरच निर्माण झाली. म्हणजे माझे पाढेपाठ होते. पाढेपाठांतराच्या बाबतीत माझा एक किस्सा आहे. म्हणजे मला पाढेपाठ कसे झाले. बरोबर. आणि आता हल्ली पाठांतर लोक करून घेत नाहीत. तर पाठांतर अत्यंत आवश्यक आहे. किमान काही गोष्टी पाठ असल्याच पाहिजेत. त्यापैकी गणितामधले पाढे हे पाठ असलेच पाहिजेत. बरोबर. आजच्या युगामध्ये कमीत कमी 30 पर्यंतचे पाढे मुलांना यायला पाहिजे. तर त्या माझी आई 2री पर्यंत शिक्षण घेतलेलं होतं, पण तिला पूर्वीच्या आवटकी पर्यंतचे पाठ होते. आणि मग घरी माझ्या आम्ही शाळेला जाण्यापूर्वी जेवायला बसायचो. मग आई काय म्हणायची की आज तू 5चा पाढा म्हण. पाढा पूर्ण व्यवस्थित आला तर मला भाकरी मिळायची. मग चुलीला गरम गरम मला भाकरी अशी, तेव्हा चुलीवरच्या भाकरी आणि भाकरीला असा पापड फुगून यायचा आणि असं फुगलेली भाकरी आवडायची. तर ती भाकरी मला मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असणार. आणि आई म्हणायची की तुला भाकरी पाहिजे की नाही, तर तू पाढा म्हणून दाखव, मग तुला भाकरी द्यायची. बरोबर. मला पाढा आला तर भाकरी द्यायची, नाही त्या दिवशी पाढा आला तर मग मला विना भाकरीचं शाळेला जावं लागेल. मग तेव्हा मग काही मी शेंगा आणि गुळ हे त्यावेळेचं आमचं चांगलं खाद्य होतं. बरोबर. तर तेवढंच आम्ही खाऊन शाळेला पळायचो. त्या दिवशी आम्हाला ती शिक्षा असायची, भाकरी. पाटील गुरुजी तर ते गणिताचे शिक्षक होते आमचे. तर ते डावखुरे होते, पण फळ्यावर लिहिताना ते दोन्ही हाताने लिहायचे. म्हणजे दर साल दर सेकडा 8 दराने वगैरे असं इकडनं लिहायचे आणि खालची ओळ इकडनं ह्या हाताने लिहायचे. म्हणजे त्यांचं 1-2-3 सेकंदामध्ये एक उदाहरण फळ्यावर तयार व्हायचं. की गुरुजींचं आमची स्पर्धा काय असायची, गुरुजींचं गणित लिहून पूर्ण होण्याआधी आमचं गणित तयार व्हायचं. पूर्ण सोडवून तयार व्हायचं. त्यांचे लिहून व्हायचे आधी आमचं सोडवून तयार व्हायचं. फक्त आम्ही काय करायचो, पाटीवर एक साचा म्हणजे सूत्र लिहून ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त आकडे भरत जायचं आणि गुरुजींचं लिहून व्हायच्या आधी गुरुजी आमचं उत्तर आलं असं आम्ही दाखवतो. म्हणजे बीएड झाल्यानंतर तुम्ही पहिल्या नोकरीसाठी सर? माझी बीएड झाल्यानंतर हिंद माता कन्या शाळा बोरगाव, सांगली जिल्हा, वाळवा तालुका. तर त्या ठिकाणी मला माझी पहिली नोकरी सुरू झाली. माझ्या बीएडचा निकाल 25 मेला लागला आणि 11 जूनला शाळा सुरू होत होत्या. मी पहिल्या दिवसापासून अनुदानित शाळेवर नोकरीला लागलो. म्हणजे त्या काळात विनाअनुदान शाळा सुरू झाल्या होत्या आणि विनाअनुदानित शाळांना पगारच मिळायची नाही. माझे बरेचसे त्यावेळेचे सहकारी 10-10 वर्ष त्यांना पगार नव्हता, तसंच राबत होते. एक तर सहकारी माझा होता, मला भेटला त्यावेळेला. मी शिरोळ पंचायत समितीला गट शिक्षणाधिकारी झालो. त्यावेळेला तो माझ्याकडे आला की अरे माझ्या शाळेला अजून अनुदान नाही, तू काहीतरी प्रयत्न कर आणि मला अनुदान मिळते का बघ. म्हणजे अशी परिस्थिती विनाअनुदान शाळांची होती. त्या काळात आम्हाला पहिल्या दिवसापासून अनुदानित शाळेत काम करण्याचं भाग्य मिळालं किंवा नशिबाने आम्हाला ती संधी मिळाली. म्हणजे पूर्ण पगार. त्या हिंद माता स्कूलमध्ये तुम्हाला नोकरी पहिली मिळाली, पण तुमचा आवडता विषय होता गणित मध्ये तुम्ही तुमचा करिअर स्टार्ट केला. हो सर. आताच्या आमच्या व्ह्युअर्सना, आता असलेल्या विद्यार्थ्यांना आजच्या काळात गणित विषय म्हणजे लई फार कठीण वाटतो त्यांना. कसा तयारी करायचं सर त्यांनी गणित हा विषय? गणित हा विषय सगळ्याच विषयामध्ये अत्यंत सोपा विषय आहे. म्हणजे तुमच्या भाषा शिकणं एक वेळ कठीण आहे, पण गणित शिकणं फार सोपं आहे. कारण गणित ही काय, गणित हा विषय काय आहे, दररोजच्या आपल्या जीवनाशी सगळ्यात जास्त रिलेटेड आहे तो गणित विषय. म्हणजे अगदी बघा, आपण जेवायला बसलो तरी सुद्धा मला आज एक भाकरी पुरेशी, एक आला म्हणजे एक आला, म्हणजे संख्या आली, किती पाहिजे तुला, एकच भाकरी पाहिजे.
म्हणजे एक भाकरी बस आहे. होय. मला अर्धाच कप चहा द्या. होय. आपण गेलो की चहा पित नाही, मग बऱ्याच वेळा अर्धाच कप द्या. मग अर्धा म्हणजे काय, होय. एक म्हणजे काय, म्हणजे ह्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या घटना आहेत. आणि त्या जर कन्सेप्ट गणितामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, प्रत्येक बाबीचा संकल्पना, त्याला कन्सेप्ट म्हणतो आपण. तर ते कन्सेप्ट जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून फक्त कन्सेप्ट समजून घेतले तर पुढं कॅल्क्युलेशन सोपं आहे. बरोबर. जसं गुणाकार, 4 क्रिया आहेत आपल्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. खरं तर क्रिया 2च आहेत, बेरीज आणि वजाबाकी. गुणाकार म्हणजे काय आहे, अनेक वेळा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. बरोबर. मग आता उदाहरणार्थ समजा 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 असं 100 वेळा करायचं आहे, तर तुम्ही किती वेळ करणार? मग ते थोडक्यात करायला मिळावं म्हणून 2 गुणिले 100 केलं, संपला. बरोबर. म्हणजे बेरीज म्हणजेच काय, अनेक वेळा. गुणाकार म्हणजे अनेक वेळा केलेली बेरीज. तसं भागाकार म्हणजे अनेक वेळा केलेली वजाबाकी. म्हणजे आपण कसं भाग देता, भागाकार करताना समान वाटणी करतो आणि समान वाटणी करताना समान भाग निवडतो आणि तेवढा भाग आधीच्या संख्येतनं वजा करत जातो. 3 वेळा भाग दिला, 3 वेळा वजाबाकी करावी लागते. म्हणजे तशा क्रिया 2च, पण त्याचं रूपांतर झालंय म्हणून 4 महत्वाच्या क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. एवढे 4 बेसिक क्रिया ज्याला येतात, ज्यांना समजल्या, ज्यांनी समजून घेतल्या, तर त्यांना गणित पुढं काहीही कठीण नाही. तुम्ही हिंद माता वर्गामध्ये तुमचं पहिली नोकरी झाली, नंतर ते पण तुम्ही सोडलात? नाही, मी त्यावेळी मला तिथं 1च वर्षाची नोकरी मिळाली. नोकरी त्या शाळेने मला 1 वर्षासाठीच घेतलं होतं. त्यामुळे 1 वर्षानंतर मग मला दुसरीकडे शोधावं लागलं. मग मी माझी नोकरी त्यावेळेला शोधत गेलो आणि त्यापूर्वी मग आम्ही गावात पण मुलाखती दिल्या होत्या, पण इथं काही तेव्हा संधी मिळाली नाही. आणि मग माध्यमिक विद्यामंदिर नाणीज, रत्नागिरी जिल्हा, त्या ठिकाणी मला माध्यमिक शिक्षकाची नोकरी 25 जुलै 1986 ला मिळाली. नाणीजमध्ये स्टार्ट केलं? हा, तिथं म्हणजे बोरगाव नंतर तिथं आलो. 85-86 बोरगाव मध्ये होतो आणि मग इकडं मी 86 पासून माध्यमिक विद्यामंदिर नाणीजला. सर, आता तुम्ही कॉलेज संपवला पण तुम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही MPSC करणार आहे. पहिली नोकरी केला 1 वर्ष, दुसरी नाणीजमध्ये तुम्ही आणि चालू केला. मग तुम्हाला तिथे कधीच मला वाटलं की सर आता मी MPSC ला सुरुवात करायची, स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायची? नाणीजमध्ये आम्ही गणिताचा शिक्षक म्हणून आम्ही जेव्हा तिथं विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करत होतो, तर शिक्षकी पेशात काम करताना असं झोकून देऊन काम करायचं. मुळात गंमत काय की तुम्हाला असं वाटेल की हे कधी ठरवलं तुम्ही, असं म्हणताय तुम्ही, पण त्याच्याही पेक्षा मी काय ठरवलं होतं की मला शिक्षकच व्हायचं आहे. त्याचं कारण असं की त्या काळी ग्रॅज्युएट झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी पटकन मिळत होती. बरोबर. आणि माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे मला घराला आधार देण्यासाठी म्हणून नोकरी पहिल्यांदा मिळणं गरजेचं होतं. म्हणून BSc ला सुद्धा मी विषय निवडताना माझा खरं तर अतिशय आवडता विषय भौतिकशास्त्र होता, फिजिक्स. माझं दुसऱ्या वर्षाला, आम्ही त्यावेळी पद्धत अशी होती, पहिल्या वर्षी 5 विषय असायचे, दुसऱ्या वर्षी 3 विषय आणि तिसऱ्या वर्षी त्या 3 मधला 1 निवडायचा. मग दुसऱ्या वर्षीच्या 3 विषयामध्ये माझा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स 3 विषय होते. त्यातला माझा अतिशय आवडता विषय होता फिजिक्स. आणि मला कसं त्यावेळेला मी विचार केला की मला नोकरीच पाहिजे असेल तर मॅथ्स घेण्याशिवाय पर्याय. मग म्हणून मी एकमेव विद्यार्थी होतो की मॅथ्स घेण्याला. नाणीजमध्ये तुम्ही शिकवत नोकरी करत तुम्ही स्पर्धा परीक्षेची स्टार्ट केला. तर ती किती कठीण होत असेल, इकडे नोकरी पण आणि इकडं स्पर्धा परीक्षेची तयारी पण? तो तर फार एक नशिबाचा विषय म्हणूया की आम्ही अतिशय, म्हणजे मी मगाशी म्हटलं तुम्हाला की झोकून देऊन काम केलं. त्याच्या पाठीमागं कारण काय होतं की आमच्या शाळेमध्ये एक इंग्रजीचे शिक्षक होते, पोद्दार सर, आणि आमच्या शाळेचा सर्वात जास्त निकाल इंग्रजीचा असायचा.
मुलं मराठीमध्ये नापास व्हायची, हिंदीमध्ये नापास व्हायची, गणितात नापास व्हायची, इतिहास भूगोलमध्ये नापास व्हायची, पण इंग्रजीत पास व्हायची. इतकं ते शिक्षक उत्कृष्ट होते. आणि त्यांनी चॅलेंज केलं आम्हाला, अच्छा बरे तुम्ही घ्या गणित, पण मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. मग आम्ही वेगवेगळ्या त्यावेळी सगळे प्रयत्न केले आणि आम्ही ठरवलं होतं, आमच्या विद्यार्थ्यांना पण आम्ही सक्त वॉर्निंग दिली होती की कुठल्याही प्रकारचा परीक्षेतला कॉपी नावाचा प्रकार न करताच पास व्हायचं. म्हणजे आम्हाला आजही कॉपी म्हटलं की चिडे. बरोबर. कारण आम्ही आमच्या टोटल शैक्षणिक कालावधीमध्ये एकदाही गैरप्रकार आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला करू दिला नाही. त्याला सांगितलं की बाबा तुला येत नाही ना, आम्हाला 10 वेळा विचार. बरोबर, क्लिअर करून घ्या. तर आम्ही त्यावेळेला 92% पहिला निकाल दिला गणिताचा आणि पोद्दार सरांच्या पुढं 20% पुढे गेला. आणि त्यानंतर मी त्या शाळेमध्ये सलग 8 वर्ष राहिलो. 8ही वर्ष आम्ही पोद्दार सरांना पुढे जाऊ दिलं नाही. ओके. मग ही अशी स्पर्धा तिथं होती. मग आमचे माळी सर, त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये लोकसेवा आयोगाची जाहिरात आली आणि माझं खरं तर सगळं फॉर्म भरण्याचं काम माझे दुसरे बीजगणिताचे शिक्षक माळी सर, हुआन्ना माळी, ते मिरजेकडचे आहेत, त्यांनी माझं खरं तर सगळं काम केलं फॉर्म भरण्याचं. मी फक्त खाली एमपीएससीचा मी फक्त खाली सही केलं आणि मग काय डॉक्युमेंट असतील ते जोडले आणि पोस्टात बाय पोस्ट एक अर्ज टाकला. आम्ही कुठेही गेलो नाही. आणि मग पुढं प्रोसेस सुरू झाली. मग एमपीएससीचा अभ्यास करायचा म्हणजे काय सुरू झाला, आमचा विचार सुरू झाला, पण फार सिरियस काय अभ्यास तेव्हा झाला नव्हता. मग आम्ही परीक्षेला जातानाच्या दिवशी कोल्हापूरच्या बसस्टँडवर पुस्तकाच्या स्टॉलला, जिथं ते पेरिन आईस्क्रीमच्या शेजारी आहे बघतो स्टॉल, त्या स्टॉलवर सहज नजर टाकली. त्यात एक पुस्तक होतं, मला शिक्षणाधिकारी व्हायचं आहे. ते पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक आम्ही रात्रभर अभ्यासलं. एकच पुस्तकावर तेवढंच. आणि बाकी मग इतर वेळा आम्ही 1ली पासून ते 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं जमा केली होती. मग आम्ही पाठ्यपुस्तकं जी सगळ्या प्रकारची जमा केली, त्या पाठ्यपुस्तकामधलं गणित कसं आहे काय आहे, कारण आम्ही मूळ गणिताचे शिक्षक म्हटल्यानंतर एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला आम्हाला तेच विचारतील असं गृहीत धरून आम्ही त्याचा अभ्यास केला होता. आणि जनरल नॉलेज म्हणून आम्ही मग इतिहास भूगोल आणि पेपरची कटिंग, तेवढंच आम्हाला एक 6-7 महिने, जवळपास सप्टेंबरच्या 92ला आम्ही फॉर्म भरला आणि 92च्या डिसेंबरमध्ये परीक्षा. मग 2-3च महिने आम्हाला मिळाले. तेवढ्यात आम्ही ते सगळी तयारी केली आणि आम्ही परीक्षेला गेलो. आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही पास होणार, कारण तेव्हा जवळपास 150 मार्काचे परीक्षा होती. बरोबर. आणि आम्ही 138 प्रश्न परफेक्ट सोडवलेत. असं आमचं त्यावेळेचं म्हणजे प्रश्नपत्रिका आल्यावर आपण म्हणतो की इतके मार्क पडतील. बरोबर. तर जवळपास 138 अचूक उत्तरं दिली होती आणि पुढचे काही चुकले होते, पण तेव्हा आमचे मायनस मार्काची सिस्टीम वगैरे नव्हती. बरोबर. आणि बाहेर आल्यावर आम्ही नक्की पास होणार याचा आम्ही कॉन्फिडन्स व्यक्त केला. बरोबर. सर, ते तुम्ही जॉब करत पण एमपीएससी, तुम्ही किती तास अभ्यासाला देतो एमपीएससी साठी? मुळात आम्ही कोकणातल्या विद्यार्थ्यांच्या साठीच काम करणं हे आमचं टार्गेट होतं. एमपीएससी पास करणं वगैरे हे आमचं टार्गेट नव्हतं. त्यामुळे आम्ही मुलांच्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या अभ्यासिका आणि क्लासेस आम्ही घेत होतो मुलांच्यासाठी. घरी आम्ही त्यावेळेला म्हणजे लग्न झालेलं नव्हतं. सकाळी 5 वाजता उठायचं. पहाटे 5 वाजल्यापासून सगळा स्वयंपाक करायचा, डबे बांधून घ्यायचे दिवसभराचे, कपडे धुवायचे, आंघोळ सगळं आटपायचं आणि 7 वाजता आम्ही शाळेमध्ये हजर सकाळी. मग मधल्या पिरियड मध्येच आमचं काहीतरी रिकामा 1 तास, एखादा तास जेव्हा असतो तेव्हा तर आम्ही वाचत बसणे, ते वाचन असायचं. आणि संध्याकाळी मात्र 2 तास कंपल्सरी आम्ही वाचनासाठी वेळ देत होतो. म्हणजे एमपीएससीच्या तयारीसाठी म्हणून 2 तास, तेवढेच 5-6 महिने 4 महिने कंपल्सरी 2 तास. रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्यू आम्ही
अभ्यास करा. कंटिन्यू 6 महिने 2 तास डेली डेली. आणि ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एमपीएससी फर्स्ट अटेम्प्ट तेवढे 2च तास झाले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आमचे त्यावेळी एमपीएससी क्रॅक झाला. पण आजच्या काळात सर 15 ते 18 तास अभ्यास करायचा पोर, त्याची गरज आहे का सर तेवढ्या अभ्यासाची? नाही, मुळातच अजून मी तुम्हाला तसंच म्हटलं की जेव्हा मी पुण्यामध्ये होतो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, तर त्यावेळेला बरेचसे एमपीएससी युपीएससीचे विद्यार्थी आमच्या संस्थेतल्या लायब्ररीत येऊन बसायचे. लायब्ररीतली पुस्तकं, पाठ्यपुस्तकं घेऊन अभ्यास करायचे. याचा अर्थ काय झाला की ते विद्यार्थी जेव्हा म्हणजे आत्ताचे विद्यार्थी शाळा जेव्हा पदवीपर्यंतचं शिक्षण घेतात ते असं एन्जॉय करत घेतात. बरोबर. त्यांनी तेच शिक्षण घेताना जे कन्सेप्ट बेस्ड शिक्षण आहे, संकल्पना ज्या गणिताच्या असतील, भाषेचे काही असतात, भाषेमधला शुद्ध लेखनाचा विषय गणितापेक्षा कठीण वाटतो मला. बरोबर. कधी वेलाटी द्यावी, कधी रस्व द्यावा, कधी उकार द्यावा. तर इंग्रजीचं व्याकरण, इंग्रजीमध्ये तर व्याकरण आज मी युट्यूबवर शिकतोय. मला इंग्रजी बोलता येत नाही याचं मला कधी कधी खंत वाटते, म्हणून मी आता अभ्यास सुरू केलाय. तर ते फार सोपं आहे. म्हणजे शिकायला बसलो मग मला सोपं वाटायला. बरोबर. तर जेव्हा आपली विद्यार्थी अवस्था असते त्याच काळामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष आपल्या शिक्षणाकडे जर ठेवलं आणि कन्सेप्ट शिकून घेतले तर एमपीएससीचा स्वतंत्र अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटत नाही. बरोबर. सर आजच्या काळात सर आताची पिढी त्यांना ध्येयच नाही सर. पुढे आपण काय बनणार, 10वी नंतर काय, कसं गो विथ द फ्लो आहे सर. 10वी पास झाला, कॉमर्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातात. सर तुम्हाला काय वाटतं की आताच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकाल की ध्येय इथपासूनच तुम्ही हे करू? नाही, मुळात आत्ताच्या पिढीला जे शिक्षण मिळायला लागले, जे शिक्षण म्हणण्यापेक्षा शिक्षण घेण्याची सुविधा जे पालक उपलब्ध करून द्यायला लागले, तर ती अत्यंत म्हणजे त्याला विनासायास म्हणे आपण, कष्टाविना पालकालाच वाटायला लागले की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, असं पालकाला वाटायला लागले. ते वाटणं मुलांच्या मध्ये यायला पाहिजे. बरोबर. मुलाला तसं वाटत का नाही? कारण त्याला शिकताना काहीच कष्ट पडत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा काय म्हटलं तुम्हाला की मला गरिबीमध्ये जन्म द्यावा. का तर मला शिकायला अडचण निर्माण व्हायला पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही करताना एखादी गोष्ट अडचण तयार झाली तर माणूस त्या समस्येचा विचार करतो. त्या समस्येवर उपाय शोधायला बघतो. तुमच्याकडे अडचणच काही नाही तर तुम्ही विचार कसा करणार? बरोबर. म्हणजे मुलांना आता दप्तर मिळते, कपडे मिळतात, सगळं मिळते. म्हणजे बूट मिळतात, सॉक्स मिळतात. म्हणजे आम्ही तरी 12वीला गेलो त्यावेळी आम्हाला स्लीपर पायात घालायला मिळाले. 11वीचं संपूर्ण वर्ष आमचं विना म्हणजे चप्पल गेलं. तर असं विद्यार्थ्यांसमोर काय झालंय, आता ध्येय नाही तुम्ही म्हणताय, तर मुलांनी आता कसंही शिक्षण मिळालं तरी सुद्धा ठरवलं पाहिजे की मला काय व्हायचं आहे, बरोबर, मला काय करायचं आहे. तर ते विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकताना ध्येय पक्क केलं पाहिजे की मला हे करायचं आहे. मला वाटलं की मला गणिताचाच शिक्षक व्हायचा आहे, म्हणजे शिक्षक व्हायचंच. बरोबर. हे आमचं स्वप्नच होतं आणि ठरवलंच होतं. त्याप्रमाणे आम्ही शिक्षक झालो. त्यानंतर आम्ही एमपीएससी परीक्षा दिली आणि शिक्षण विभागात अधिकारी झालो. हे आम्ही ठरवलेलं नव्हतं. ते ठरवलं नव्हतं. ते ओघाने पुढं संधी निर्माण झाली आणि आम्ही ती संधी घेतली. तसं मुलाने आता शिकताना ठामपणे मी हे शिकणार, मी हे करणार असं ठरवून केलं पाहिजे. बरोबर. सर आता तुम्ही एमपीएससी क्लिअर करून घेतला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आणि तुमचं पहिला पोस्टिंग महाबळेश्वर मध्ये. माझं पहिला पोस्टिंग शिक्षण अधिकारी सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये झालं. तर त्या तालुक्यामध्ये मी त्यावेळी अजूनही मी माध्यमिक शिक्षक म्हणून होतो आणि मला कसं शाळा बघायची ऍज ए एज्युकेशन इन्स्पेक्टर माझी तयारी नव्हती. मी नवीनच होतो. मग त्या काळामध्ये त्या तालुक्यामध्ये
माध्यमिक शाळांचे निकाल 35% ते 55% होते. ओके. आणि निकालाचा दर्जा फार कमी होता. तेव्हा मी विशेष प्रयत्न केले. मुख्याध्यापक संघाच्या बैठका घेतल्या, शिक्षकांचे शिबिरे घेतली, शिक्षकांना गायडन्स करायला वेगवेगळे तज्ज्ञ आणले आणि त्यांच्या माध्यमातून मी निकाल 10वीचा निकाल, 12वीचा निकाल आणि बोर्डात विद्यार्थी यावेत यासाठी विशेष असे प्रयत्न केले. आणि मग निकालाची पातळी आम्ही 75% वाढवली आणि 3 विद्यार्थ्याची रेंज होती तालुक्याची, ते 15 पर्यंत विद्यार्थी गेले बोर्डात येणार. आणि याच्यामध्ये अट एकच होती, कुठेही कॉपी करायची नाही, विना कॉपी. आणि तुमचं पोस्टिंग झालं असेल पंचायत समितीचे कागल गडिंग्लजला पण तुम्ही आला. मग तिथून आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये मी आलो पहिल्यांदा. शिरोळ तालुक्यामध्ये, शिरोळमध्ये सुद्धा एक शिरोळ तालुका म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्याचं दरडोई उत्पन्न सर्वात जास्त आहे, बरोबर, असा तालुका आहे. तर तिथले त्यावेळेचे आमचे आमदार देशभक्त रत्नापण्णा कुंभार, सारे पाटील साहेब, कल्लापण्णा आवाडे, प्रकाश अण्णा आवाडे, ही सगळी माणसं म्हणजे खरं तर ही लोकप्रतिनिधी वेगळे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मित्र होते. आणि त्यांनी समाजाच्या शिक्षणाचा प्रचंड प्रेमाने विचार केला होता. त्यामुळे ते माझ्या शैक्षणिक प्रशासनामध्ये फारसं लक्ष घालत नव्हते, कारण आम्ही गैरकाम आम्ही काही केलंच नाही. आणि शिक्षणाचा उठाव कसा होईल याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगाला आम्हाला ह्या मंडळींची प्रचंड साथ मिळाली. बरोबर. त्यामुळं तिथेही शिष्यवृत्ती म्हणा, नवोदय म्हणा, यासारखे विद्यार्थी तयार व्हायला लागले. बाळेगोलचे एक मुंबईला SL तोरसकर साहेब म्हणून होते, तर त्यांच्या मदतीनं आम्ही गडिंग्लजमध्ये काही उपक्रम राबवले. शिष्यवृत्तीसाठीच्या परीक्षा असतात, सराव परीक्षा, ते पेपर सराव घेण्यासाठीच्या प्रश्नपत्रिका, एका वेळेला आम्हाला जवळपास 40,000 रुपये खर्च यायचा. आम्हाला पैसे कोण देणार? तर आम्ही तोरसकर साहेबांच्या मदतीनं 3 सराव परीक्षा घेतल्या. नंतर मग आम्ही शिक्षकांच्या पतसंस्था, त्यांना प्रेमाने हाक मारली, त्यांनी आम्हाला पैसे दिले, त्यांच्या पैशातनं एक परीक्षा घेतली. असं करून आम्ही 4 ते 5 सराव परीक्षा शिष्यवृत्तीसाठी मुलांना घेतो. तो एक उपक्रम आम्ही घेतला. बरोबर. त्यानंतर तुम्ही झाला कोल्हापूरला तुमचं पोस्टिंग झाला. तिथून मला कोल्हापूरमध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून एक 7-8 महिने माध्यमिकचे मिळाले आणि तिथून मला पदोन्नती मिळून मग मी भंडारा जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा स्तरावर तिकडे माझी नियुक्ती झाली. तिकडे तुमची फायनल नियुक्ती झाली. सर, तुम्ही शिक्षण अधिकारी झाल्यानंतर कोणकोणते उपक्रम राबवला सर भंडारा जिल्ह्यामध्ये? भंडारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती ही तिकडं अजिबातच नव्हती. 0 विद्यार्थी होते म्हणा शिष्यवृत्तीमध्ये. तर तेव्हा आमचे एक संचालक साहेब होते, जगताप साहेब, तर ते म्हणाले, पाचव्यावर तुम्ही कोल्हापूरमध्ये शिष्यवृत्ती चांगलं काम केलं, इकडं पण थोडेसे विद्यार्थी आणून देत. म्हणून आम्ही तिथं 150 शिक्षकांचा संच तयार केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिष्यवृत्तीचे तज्ज्ञ शिक्षकांचं झूमवर आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि तिथं भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही शिष्यवृत्तीची केंद्र तयार केली, शिष्यवृत्तीचा प्रचार केला. आजच्या स्टेजमध्ये शिष्यवृत्तीला जवळपास 100-150 मुलं शिष्यवृत्ती घेणारे तयार झाले. राज्याच्या यादीमध्ये आता 10 ते 15 विद्यार्थी तिकडचे यायला लागले. नवोदयमध्ये विद्यार्थी तिकडे आलेले आहेत. म्हणजे असे थोडीशी शैक्षणिक प्रगती त्या काळात तिकडे करता आली. बरोबर. सर, आपली कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये किती टक्के पर्सेंटेज आहे सर विद्यार्थी, आणि कुठं आम्ही कमी पडतो का शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी? संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा शिष्यवृत्तीच्या बाबतीत अतिशय अग्रेसर आहे. म्हणजे वारंवार शिष्यवृत्तीची संख्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासनाला वाढवून द्यावी लागते. बरोबर. किंवा विभागून द्यावी लागते. म्हणजे शिष्यवृत्तीच्या संख्येच्या कितीतरी पट विद्यार्थी आमचे शिष्यवृत्ती धारक होतात.
म्हणजे समान गुण असणारे, पैकीच्या पैकी गुण मिळवणारे 300-300, 400-400 विद्यार्थी तयार आहेत. म्हणजे त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम शिष्यवृत्तीचं आणि नवोदयचं काम होते. ओके सर, ह्याच्यानंतर विद्यार्थ्यांना काय फायदा आहे सर शिष्यवृत्ती आणि नवोदयसाठी? शिष्यवृत्तीमध्ये जी मुलं तयार होतात ती आपोआपच MPSC आणि UPSC सारख्या परीक्षांना सराव परीक्षा म्हणजे त्या परीक्षांच्या ते बेसच आहे. आता सुद्धा मी पुण्यामध्ये असताना अनुभवलंय, जे UPSC MPSC मुलं करायला येतात ती मुलं आमच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करतात. म्हणजे आमचे प्रश्नसंच सोडवतात. बरोबर. तर त्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नसंच सोडवल्यामुळं ती मुलं आपोआपच स्पर्धा परीक्षेत तरबेज होतात आणि त्यांना अतिशय गोडी निर्माण होते. बरोबर. बरेचसे विद्यार्थी नागरगोजे सारखे विद्यार्थी शिष्यवृत्तीतनं तयार झाले आणि आज कलेक्टर जिल्हाधिकारी पदावर आहेत. अनेक विद्यार्थी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले, अनेक विद्यार्थी आज जिल्हाधिकारी स्तरावर काम करणारे आहेत, उपजिल्हाधिकारी स्तरावर काम करणारे आहेत किंवा शासनाच्या सेवेत वर्ग 1 वर्ग 2 मध्ये आहेत. तर बरेचसे विद्यार्थी हे शिष्यवृत्तीमधनं तयार झालेले आहेत. अभ्यास कसा करावा सर, कसा सुरुवात करावा आणि आता 10वी पर्यंत तरी ऍटलीस्ट त्यांचा बेस कसा त्यांनी तयार करून घ्यावा सर? मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा अभ्यास म्हणजे नेमकं काय, हा कन्सेप्ट जरा समजून घेण्याचा गरज आहे. तर अभ्यास याचा अर्थ काय की जेव्हा एखादा नवीन पाठ शाळेमध्ये आपण शिकवला जातो तर त्यावेळेला आमच्या वेळेला तरी किंवा आता सुद्धा शिक्षक काय सांगतात की उद्या मला हा लेसन घ्यायचा आहे तर तुम्ही तो घरी वाचून या. शिकवण्यापूर्वी वर्गात एखादा नवीन पाठ शिकवण्यापूर्वी घरामध्ये तो वाचून जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याचं एक पूर्व वाचन व्हायला पाहिजे. ते वाचत असताना आम्ही जीवन शिक्षण SCRT पुणे या ठिकाणी असताना मी जीवन शिक्षण विभागाचा प्रमुख होतो. जीवन शिक्षण विभाग म्हणजे काय, जीवन शिक्षण नावाचं मासिक निघते. बरोबर. ते शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रयोगाचं मासिक असते. तर एक मासिक आमचं असं आहे, जुलै 2002चा अंक आहे, वाचनाचा श्री गणेशा त्याला नाव दिलं. त्याच्यात वाचावं कसं हेच आम्ही शिकवलंय. मग पूर्व वाचन करताना मुलांनी खरं तर शिकवण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे काय, वाचन. मग ते मुलांना वाचता आलं पाहिजे. वाचायला बऱ्याच मुलांना वाचायला येत नाही, मुळाक्षरांची ओळख नाही, जोडाक्षरांची ओळख नाही, ऱ्हस्व दीर्घ म्हणजे कसं उच्चारायचं हे माहित नाही. तर हा जो बेस आहे ना, हा पहिली ते 2री 3री पर्यंत हे तयारच व्हायला पाहिजे. आणि मग हे तयार झालं की मुलांना वाचावं कसं हे कळते आणि वाचल्यानंतर मग थोडस त्याचा अर्थ, वाचल्यावर त्याचा अर्थ काय हे कळायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, वाक्यप्रचार वापरा, वाक्यात उपयोग करा. पूर्वी निबंध लिहा, मोठे आम्ही 20-20, 25-25 ओळी निबंध, 35 ओळी निबंध लिहायचे होते. आता ते प्रश्न कमी झाले. खरं तर ते आवश्यक होते, कारण त्याच्यामुळे लेखन सुधारते. ही 2री पायरी, वाचन ही पहिली पायरी, नंतर त्याच्यावर आधारित लेखन ही 2री पायरी, मग चिंतन आणि मनन हे वरच्या पायऱ्या आहेत. बरोबर. म्हणजे मी काय वाचलं, बऱ्याच वेळा मी आता काय वाचलं ते डोळं बंद करून एक शांत मिनिटं डोळ्यासमोर आणायचं, मनातल्या मनात, मग ते समोर मला आलं पाहिजे. बरोबर. मग बऱ्याच काळ ते लक्षात राहते, त्याच्याने स्मरणशक्ती वाढते. बरोबर. जात नाही. मुलं हल्ली वाचतच नाहीत असं माझं आरोप आहे. बरोबर. आता पूर्वी काय होतं बघा, आम्ही शाळेत होतो, आमच्या लायब्ररीचा, आम्हाला तेव्हा लायब्ररीयन नव्हते, आमचे सरच लायब्ररी चालवायचे. पण कंपल्सरी प्रत्येक मुलानं या आठवड्यात कुठलं पुस्तक वाचलंय याच्याबद्दलच चर्चा व्हायची किंवा मी काय वाचलंय. दर शनिवारच्या एका परिपाठामध्ये शाळा सुरू होताना आपण प्रार्थना घेतो की नाही, त्यावेळेला मी आज कुठलं पुस्तक वाचलं त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगायची. असा उपक्रम व्हायचे. त्यामुळे मला कंपल्सरी वाचायला लागायचं. बरोबर. मग हे उपक्रम जर शाळेत चालू केले, तू आठवड्यामध्ये ह्या आठवड्यात कोणतं पुस्तक वाचलंय, मग छोटं असू द्या,
20 पानाचं असू द्या, 30 पानाचं असू द्या, पण वाचलं पाहिजे. वाचलं आणि ते वाचल्यानंतर त्या मुलानं ह्या पुस्तकात काय वाचलं ते त्यानं सांगितलं पाहिजे. हे मग ह्याला म्हणतात अभ्यास. ही जी अभ्यासाची सवय आहे ही लागली एकदा की मग नंतर मुलं काय करतात, वाचतात. वाचताना काय करतात, कठीण शब्द आला की त्याच्या खाली अंडरलाईन करायला शिकतात, त्याचा अर्थ डिक्शनरीत शोधायला शिकतात. बरोबर. नंतर बुक मार्क वापरतात. म्हणजे मी कुठपर्यंत आज वाचत आलो ते लक्षात ठेवण्यासाठी बुक मार्क. आता हल्ली मी काल एक पुस्तकात बुकमार्क बघितला, आज आपण इथं थांबूया असं त्या छापलं होतं त्या बुकमार्कवर. म्हणजे इथपर्यंत वाचायचं आज. बरोबर. मला वाचतंय ना, मी आज पहिलं प्रकरण वाचणार, मग पहिलं प्रकरण वाचलं की ते बुकमार्क तिथं ठेवलाय, आज इथपर्यंत थांबूया असं. सर, आताच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांनी पूर्वीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक आहे? आताच्या एमपीएससी मध्ये आणि आधीच्या एमपीएससी मध्ये थोडा फरक झालाय. म्हणजे कालानुरूप बदल करावा लागतो, तसा तो बदल केलाय. आता पूर्व परीक्षा आहे. पूर्वी काय होतं, आमची एक चाळणी परीक्षाच होती, स्क्रीनिंग टेस्ट एकच होती. म्हणजे त्यामध्ये जे परीक्षा झाली त्यातनं जे निवडले, मेरिटनं आले त्यांच्या मुलाखती झाल्या, ही दुसरी पायरी. आणि मुलाखतीतनं निवड झालेले डायरेक्ट ऑर्डर. एवढंच पायऱ्या होत्या आमच्या पदासाठी. बरोबर. आता आमच्याही पदासाठी वेगवेगळे टप्पे आहेत. त्यामुळं थोडस काठिण्य पातळी वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मुलांनी तयारी करणं आवश्यक. घरी पालकांनी आपल्या मुलांना कशा प्रकारे संस्कार द्यावे लागेल? चांगले संस्कार देणे हेच मुळात शिक्षणाचं पहिलं पायरी आहे किंवा चांगलं तत्व आहे. आणि संस्कार हे सगळ्यात पहिल्या शिक्षक म्हणजे आई असते. आपल्या मुलावर चांगले संस्कार देणारा पहिला शिक्षक म्हणजे आई असते. बरोबर. आणि मूल हे अनुकरणानं शिकतं, अनुकरण करतं. माझी आई कशी वागते, माझे वडील कसे वागतात, माझा भाऊ कसा वागतोय, माझी बहीण कशी वागते, माझ्या शेजारचे समाज कसा वागतो, त्यांना बघून मुलं अनुकरण करून शिकतात. बरोबर. म्हणून मुलांवर चांगले संस्कार व्हायचे असतील तर घरातल्या कुटुंबानी त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे. शेजारच्या लोकांशी आपले संबंध चांगले असले पाहिजे. म्हणजे शेजारचे लोक पण आपल्या मुलांना चांगलं वागवतील. बघा, तुम्ही आपल्या शेजारी श्रीमंत माणूस आहे ते आपल्या घरात घेत नाही असं वाटलं तर तोच संस्कार आपल्या मनावर दीर्घकाळ राहतो. बरोबर. त्याच्यावर परिणाम पडतो. तसे चांगले संस्कार व्हायला घरातनं सुरुवात होते आणि मग ते संस्कार टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि शाळेमध्ये शिकवतात म्हणजे नेमकं काय करतात, प्राथमिक शिक्षण जे आहे, आता तुम्ही हल्ली सगळ्या कॉन्व्हेंट वगैरे वगैरे शाळा बघता, माझ्या मते तरी त्या मुलांनी मातृभाषेतच शिकलं पाहिजे. तो पुढे एक क्वेश्चन आहे सर, आपण डिस्कस करायचं. ठीक आहे. तर त्याचं कारण काय की शिक्षणाची प्रक्रिया जेव्हा चालू असते तेव्हा त्याच्यामध्ये संस्कार रुजवले जातात. बरोबर. आणि संस्काराची रुजवणूक व्हायची असेल तर ती मातृभाषेत जास्त होते, जास्त पक्के होतात. तुम्हाला म्हणते की आता समाजामध्ये बरे अत्याचार होतात, स्त्रियांवरती अत्याचार भरपूर स्त्रियांवर अत्याचार होतात. त्यावेळी छत्रपतींनी चौरंग केला, हात पाय कापून टाकले रांजेच्या पात्राचे. तर आपलं आता सरकार हे उदाहरण आहे. बरोबर आहे. बरोबर. आता काही कालानुरूप चौरंग करता येणार नाही, हरकत नाही, पण कडक शासन तरी व्हायला पाहिजे. सर. करेक्ट. आणि तात्काळ व्हायला पाहिजे. तात्काळ व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये हे घटना घडता केल्या पाहिजे. स्त्रियांवरती अत्याचार चालू आहे सर आजकाल, गव्हर्नमेंटने कुठली ह्याच्यावरती उपक्रम राबवला पाहिजे? नाही, शासनाने अनेक उपाय केलेले आहेत. काही आता ते दिशासारखे चांगले कायदे केले, तर ते कायद्यांना राष्ट्रपतींच्याकडं ते मंजुरीसाठी आहेत. त्याचा पाठपुरावा करून काही राजकारणात अडकलेले आहेत. बरोबर. त्याच काही गोष्टीचं राजकारण करूच नये
पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी, असं मला वाटतंय. आणि त्याला तात्काळ अंमलबजावणीत आणावं आणि कडक कायदे करावेत आणि जे गैर वागतात त्याला तात्काळ शासन व्हावं. बरोबर. आपण बोलूया ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षण कसा बदलत चालला, शिक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? ग्रामीण आणि शहरी शिक्षणामध्ये एक फरक एवढा जाणवतोय की शहरी भागामध्ये खाजगी शिकवण्यांची संख्या प्रचंड आहे आणि शहरी भागातला विद्यार्थी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शाळा आणि शिकवण्या यामध्येच असा गुरफटलेला आहे. त्या मानाने ग्रामीण भागातला विद्यार्थी थोडा तरी शाळा सुटल्यानंतर खेळ करू शकतोय, वाचन करू शकतोय, म्हणजे चांगला आहे असं मला म्हणायचं आहे. दर्जेदार आहे. ग्रामीण विद्यार्थीच दर्जेदार आहे असं मला म्हणायचं आहे. शहरातल्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या इच्छेने शिकताच येत नाही. पालकांच्याच इच्छा त्याच्यावर लादल्या जातात आणि त्याप्रमाणे तो गुंतलेला आहे आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत. तेवढ्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नाही. जेवढ्या भागात शहरी भागामध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थी अत्यंत हुशार आहे, पण त्याला काही सुविधापासून तो वंचित पण आहे. त्या सुविधा शासनाने मुलांपर्यंत उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ग्रामीण भागात कोणकोणत्या सुधारणा झाल्या पाहिजे? मुळात कसं आहे की मी ज्या शाळेमध्ये शिकायला जातो ती माझी इमारत सुद्धा चांगली नाही. म्हणजे ती इमारत चांगली असायला पाहिजे. पावसाळ्यात न गळणारी, चांगला रंग दिलेली, आतून सजवलेली, अशी आल्हाददायक आनंददायक असं इमारत मला परिसर मिळायला पाहिजे. तर आमच्या जुना आमच्या शाळा आहेत त्या शाळा जर तुम्ही बघितल्या अतिशय मोठा मोठा परिसर आहे, पण सगळ्या आता बकाल अशा पद्धतीच्या झाल्या. भयानक त्याच्या भोवत्याने कचऱ्याचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य आणि त्या स्वच्छता करायला कोणच नाही. म्हणजे पूर्वी काय होतं, विद्यार्थी स्वच्छता करायचे, पण आता कसंच विद्यार्थ्यांना काहीच काम लावलं जात नाही. मग निदान शासनाने ते स्वच्छता करणारे नोकर तरी ठेवायला पाहिजे, तेवढं तरी केलं पाहिजे, काय तरी केलं पाहिजे. म्हणजे शाळेची स्वच्छता, परिसर स्वच्छता ह्या गोष्टी शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये फार महत्वाच्या आहेत. बरोबर. तर त्या व्हायला पाहिजे. सर, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम ह्याच्याबद्दल सर थोडंफार माहिती द्या सर. कारण आपलं मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं तर ज्याची मातृभाषा मराठी आहे त्या मुलानं मराठीमध्येच प्राथमिक शिक्षण घेतलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण म्हणतोय मी, म्हणजे किमान 8वी पर्यंतचं शिक्षण, आता त्याला प्राथमिक म्हणतो आपण. तर ते शिक्षण त्यांनी मराठीमध्येच घ्यायला पाहिजे. किंवा ज्याची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतनच त्यानं ते शिक्षण घ्यावं. इंग्रजी जगाची भाषा आहे. बरोबर. प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यानंतर इंग्रजी उत्कृष्ट पद्धतीने शिकता येते, त्याच्यामध्ये सुद्धा मास्टरी मिळवता येते. उलट आज इंग्रजी जलद शिकण्यासाठीचे अनेक साधनं उपलब्ध आहेत. मग अशी उपलब्ध असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच माझं मूल शिकावं हा अट्टास पालकांनी थोडा कमी केला. आजकाल बघतो सर, जिल्हा परिषद शाळांमध्ये भरपूर विद्यार्थ्यांची संख्या भरपूर कमी झालेली आहे. तर विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सरकार काय उपक्रम राबवला पाहिजे? मुळात थोडी उदासीनता निर्माण झाली असं मला वाटतंय. कारण हा काय आजचा प्रश्न नाही. गेल्या कित्येक दिवसापासून, गेल्या पाठीमागच्या 20-25 वर्षापासून जर विचार केला तर पटसंख्या कमीच होत आलेली आहे. आम्ही जेव्हा काम करत होतो त्या काळामध्ये आम्ही राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम असा नावाचा एक कार्यक्रम विषय खास कोल्हापूर जिल्हा परिषदेने तयार केला होता. बरोबर. त्याच्यामध्ये शाळांची पटसंख्या वाढवणे हा महत्वाचा आम्ही टप्पा घेतला होता. आणि त्याच्यासाठी मग शाळेमध्ये वेगवेगळे आनंददायी उपक्रम राबवणे आणि शाळेमध्ये पालकांचा सहभाग वाढवणे. पालक शाळेकडे जर आले तर त्यांना शाळेत काय चाललंय हे कळेल आणि चांगलं शाळेत काहीतरी घडतंय हे कळलं की पालक आपल्या शाळेमध्ये मुलं घालतील अशी अपेक्षा होती. पण हल्ली खाजगीकरण झालंय.
बऱ्याचशा पदाधिकारी पुढारी लोकांच्या शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाचा इतकं आकर्षण आहे, प्रचंड आकर्षण आहे, त्याच्या गणवेशाचं आकर्षण आहे. तर हे म्हणजे भूलभुलैया आहे. त्या भूलभुलैयाला लोक बोलतायत आणि क्वालिटी एज्युकेशन आणि हा भूलभुलैया याच्यामध्ये त्यांना वेगळं म्हणजे सेपरेशन करता येईना पालकांना, तर ते त्यांनी करावं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये त्या शाळांमध्ये मुलं घालावी. आजही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी आमच्या अनेक मागण्या आहेत, कमतरता आहेत आम्हाला की जे पाहिजे जे शासनाने दिलं पाहिजे. त्याचं कारण काय, प्राथमिक शिक्षणाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण मालक शासन आहे. बरोबर. त्यामुळे ते शासनानंच दिलं पाहिजे. आणि शासन जर याच्यामध्ये उदासीन राहिलं तर भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मुलं यायचंच कठीण होऊन जाईल. त्याचा परिणाम काय होईल, गोरगरिबांची मुलं, शेतमजुरांची मुलं, त्यांना शिक्षणच मिळणार नाही आणि एक पिढीच्या पिढी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप पुन्हा आम्हाला करावं लागेल. पुन्हा साक्षरता अभियान राबवावं लागेल. करेक्ट. सर, आजकाल शहरी भागामध्ये प्रायव्हेट सेक्टर शाळामध्ये भरपूर फीज वगैरे घेत आहे सर. शाळा एक बिझनेस झालाय का सर? शहरामधलं निरीक्षण केलं तर तसंच वाटतंय की शाळा हा व्यवसायच झालाय, पैसा मिळवण्याचा व्यवसाय. म्हणूनच बरेच संस्था चालक त्याच्याकडे बघतात. बरोबर. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडं बरेचसे काही निवडक शाळा आहेत की ज्या शाळा पैसा पण घेतात पण क्वालिटी एज्युकेशन पण देतात. पण त्यांची संख्या मी म्हटल्याप्रमाणे फार कमी आहे. बहुसंख्य शाळा अशा आहेत की ज्या काही फी साठीच तयार आहेत. म्हणजे फी नाही दिली म्हणून मुलांना परीक्षेपासून बाजूला काढतात, शाळेत येऊ देत नाहीत, दाखले देत नाहीत. कितीतरी अशी तक्रारी आहेत. म्हणजे त्यांना त्या पालकाला प्रवेश देताना त्यांनी काय खातरजमा केली की हा माझी फी देऊ शकेल का नाही शकेल. मग मी फी साठी शाळा चालू ठेवली आहे, पैशासाठी ठेवली का काय. बरं, असे किती संस्था आहेत की ज्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये फी मध्ये सवलत देतात, किंवा सूट देतात, किंवा फ्री ऑफ घेतात. जसं सार्वजनिक ट्रस्ट जिथं जिथं आहे, दवाखाने वगैरे बघा तुम्ही. आता मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून श्रावण बाळ म्हणून अनेक लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या मुंबईला वगैरे, फुकट मिळाल्या. त्या का मिळाल्या, त्या दवाखान्यावर साहेबांनी असं शोधून काढलं की बाबा हे ट्रस्ट आहे, अरे मग याला इतक्या लोकांना फ्री ऑफ द्यायलाच पाहिजे. मग तसं शाळेच्या बाबतीत का नाही शोधत. फी घेणाऱ्या शाळांमध्ये 10% मुलांच्याकडे एकही रुपया फी न घेता त्याला ऍडमिशन दिलं पाहिजे, त्या गरीबाच्या मुलाला ऍडमिशन दिलं पाहिजे. अशी सक्ती त्या शाळेवर का नाही करत. केले पाहिजे सर. उलट वाईट अनुभव शाळेमध्ये आहे की जर अशी, आता उदाहरणार्थ आरटीई मधनं ऍडमिशन मिळतं तर त्या मुलांच्या पालकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. तर तो एकदम फ्री असतो ना सर. फ्री असतो म्हणूनच त्रास दिला जातो, जेणेकरून त्यांनी पैसे द्यावेत किंवा शाळा सोडून जावं. कारण ती मुलं शाळा सोडून गेली तर पैसे देणारे घेता येतात. बरोबर. 100 मुलापैकी 25 मुलं जर माझी आरटीई मधली असतील, त्याची पैसे शासन देते. शासनाकडनं काही वेळेला वेळेवर टप्पे येत नाहीत. त्यामुळं संस्था चालक काय म्हणतात, आमचं नुकसान होत आहे. मग ते काय करतात, त्या मुलांच्या पालकांना त्रास द्यायला सुरू करतात, मुलांना त्रास द्यायला सुरू करतात. म्हणजे आरटीई मधून म्हणजे आता पूर्वी अस्पृश्यता होती म्हणून मुलं शिकली नाहीत, आता आर्थिक विषमतेमुळे मुलं शिकणार नाहीत का, अशी भीती वाटायला लागलेली. करेक्ट. म्हणजे हे जर याच्यावर उपाययोजना आपण नाहीच केल्या, वेळीच नाही केल्या, तर कदाचित पैसा नाही म्हणून काही मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, असा धोका मला पुढचा दिसतोय. बरोबर. सर, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एवढं वर्ष
राजकीयमध्ये शिक्षणामध्ये तुम्ही एवढं कामकाज केला, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा भरपूर असा फायदा होता की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त काम केला आणि एवढा तुम्हाला संधी पण होता की पैसे भरपूर कमवावं, हे पण तुम्हाला संधी भरपूर होता. तुम्ही म्हणत असाल की हा आता आम्ही पैसे कमवायची वेळ आली आहे आणि आम्ही भरपूर पैसे कमवावं, आम्ही पण व्यवस्थित राहावं, पण ते तुमच्या डोक्यात त्यावेळेस आला नाही सर. तुम्ही गोरगरिबांना कुठला पण काम येऊ दे ते तुम्ही कम्प्लीट करून दिलं सर. 1 रुपये न घेता तुमच्याकडून ते काम झालेलं आहे. पण तुम्हाला का वाटला नाही सर तुम्ही भ्रष्टाचार थोडाफार पैसे घेऊन काम करून द्यावं, भ्रष्टाचार मुक्तच का केलं सर तुम्ही? तर याचं मुख्य कारण काय की 2 कारण आहेत त्याची. मी अत्यंत गरिबीतनं माझं शिक्षण पूर्ण केलं. मला गरिबीचे चटके काय आहेत ते माहिती होते. आणि माझ्यासारख्या गरीब मुलाला, मग तो शिकणार असेल किंवा नोकरीसाठी आला असेल किंवा नोकरीत असणारा असेल, त्याला मुक्तपणे शिकता यावं, चांगली नोकरी करता यावी. आणि मगाशी तुम्हाला अजून एक उदाहरण दिलं की वडिलांनी माझ्या जो संस्कार दिला, सामाजिक पैशातला 1 पैसा खायचा नाही. बरोबर, तो एक दृष्टिकोन होता. MPSC ची परीक्षा जेव्हा आम्ही देऊन आलो तेव्हा खरं तर भळीबाबडी घटना आहे. पुण्यामध्ये शनिवारवाड्याला पेशव्यांचा गणपती कोपऱ्याला आहे, शनिवारवाड्याच्या कोपऱ्यावर आहे, लाल महालाच्या समोर आहे. तर त्या गणपतीला आम्ही नमस्कार करायला गेलो आणि काय तेव्हा सुचलं कुणास ठाऊक, आमच्या गणपती समोर शपथ घेतली की जर माझी निवड झाली, नुकतीच परीक्षा दिली ती आम्ही, निवड वगैरे काय झाली नव्हती, पण निवड होणार याची आम्हाला खात्री होती. त्या गणपती समोर आम्ही सहज म्हटलं की जर माझी निवड झाली तर मी 1ही रुपया कोणाला देणार नाही आणि 1ही रुपया कोणाचा घेणार नाही, अशी आम्ही शपथ घेतली त्या गणपती समोर. आणि ती शपथ आम्ही आज अखेर पाळली. तेही कारण आहे. आणि एक दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी माझं काम करत होतो तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या गरिबीचं दर्शन मला समोर व्हायचं. बरोबर, बरीचशी मुलं माझ्याकडं ट्रू कॉपीज अटेस्ट करायला येतात. आता काही लोक आता ट्रू कॉपीच्या अटेस्टेशनला सुद्धा पैसे घेतात. तर मी तसे कधीच केलं नाही, कारण त्या मुलाचं अटेस्टेशन समोर आल्यावर मला माझेच चित्र दिसायला लागायचं. म्हणून प्रत्येक कागदात जर मी स्वतःला पाहायला लागलो तर भ्रष्टाचार करायची इच्छाच होणार. बरोबर. आणि मला कधीच वाटलं नाही की सगळ्या म्हणजे लोकांच्याकडनं पैसे घेऊन आपण काहीतरी कमवावं, असं कधीही वाटलं नाही. सर, तुमच्या या कारकिर्दीत शिक्षण अधिकारी या कारकिर्दीत राजकीय दबाव होता का सर? कुठला तरी अवैध काम करण्यासाठी असो असं? शासकीय नोकरीमध्ये नियमबाह्य काम करण्यासाठी प्रचंड दबाव असतो. राजकीय दबाव तर राजकीय लोकांच्याकडूनच लोक दबाव टाकतात. लाभार्थी कोण आहेत? शिक्षक आहेत. तेच बेकायदेशीर काम करून घेण्यासाठी मग नियमबाह्य बदली करून घेणे किंवा एखादी इन्क्रिमेंट नियमबाह्य लावून घेणे किंवा पुरस्कार नियमबाह्य लावून देणे, अशा अनेक कामं शिक्षकांशी निगडीत असतात. त्यासाठी ते दबाव टाकतातच. पण आपण त्या दबावाला बळी पडायचं नियम न मोडता तशी केली. परंतु पूर्णपणे नियम डावलून बेकायदेशीर काम किंवा याची लायकी नसताना त्याला पुरस्कार द्या किंवा नियमबाह्य काय करा, असं कधी केलं नाही. बरोबर. आता शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, सर आजच्या पिढीला सर तुम्ही काय सांगू शकाल की शिक्षणाचं महत्व काय आहे? शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणजे शिकल्याशिवाय तर पर्याय नाही. शिक्षण हे स्वतःच्या जीवनाच्या विकासाचं प्रमुख साधन आहे. त्यामुळे शिक्षण हे घेतलंच पाहिजे. शिक्षणापासून दूर कोणी जाऊ नये. बरोबर. आणि आताच्या पिढीने तर तंत्रज्ञानाचं जे काही शिक्षण आहे आता नवनवीन येते, म्हणजे हे बेसिक ज्ञान तर असतंच, प्रत्येकाकडे घ्यायलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा आज जगामध्ये नवीन काय
ते शिकावं. बरोबर. आणि मोठे मोठे शोध कसे लावतात, जिज्ञासूपणा जास्त पाहिजे. वैज्ञानिक आयडियाज म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, की एखादी गोष्ट तपासून घ्यायला पाहिजे तरच त्याला खरं म्हणायचं. सत्य पण तपासून घ्यायला पाहिजे. तर ते तपासून घेण्याची वृत्ती पाहिजे. तर हे बारीक छोटे छोटे प्रयोग त्याने आपल्या जीवनामध्ये जर केले आणि चांगलं शिक्षण घेतलं तर त्या विद्यार्थ्याची नक्कीच प्रगती होणार. आणि आता नोकरीच्या मागं न लागता अजून एक मला काय म्हणायचंय, शिक्षण आणि नोकरी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. शिक्षणानं माणूस सुसंस्कारित होतो. तुम्हाला लिहायला वाचायला आलं म्हणजे तुम्ही सुशिक्षित झालो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही समाजामध्ये अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून काम करता, जेव्हा तुमच्या हातून कुठलंही गैरकाम होत नाही, तेव्हा तुम्ही सुसंस्कारित असता. बरोबर. आणि हा सुसंस्कार केवळ शिक्षणामुळेच येतो. तर तसे तुम्ही सुसंस्कारित असायला पाहिजे आणि उद्योग विश्वाकडे आपण वळलं पाहिजे. केवळ नोकरीच्या पाठीमागे लागून चालणार नाही. करेक्ट. ठीक आहे सर, थँक्यू सो मच तुमचं किमती समय दिल्याबद्दल. आणि या पॉडकास्ट सर्व आपल्या प्रेक्षकांना सर, आई वडील पालक असो, विद्यार्थी असो आणि शिक्षक लोक असो, सर्वांनी हा पॉडकास्ट बघितला तर थोडं त्यांना पण कळून येईल की काय आहे आजच्या काळात काय चालू आहे, आणि तुमच्या मार्फतचे संदेश त्यांना कळू दे. आणि सर्व हा पॉडकास्ट बघा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.